चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 11 सर्ग 4. भारत भूही तपसिद्धांची संतजनांची भूमी, बहु अवतारी सिद्ध अवलिया झाले याची धामी. देव संस्कृती ऋषी संस्कृती मनुचा मानव येथे, अभ्युदय तो करुणी स्वतःचा सर्व मान्य हो येथे. कला क्रीडा अन साहित्याची इथे न कुठली वाण, शूरवीरांची कर्मभूमी ही इथे भक्तीची जाण. दानव होई मानव येथे मानव देवची होई, कर्म धर्म अन ज्ञान भक्तीची देव घेवती होई. दऱ्या डोंगरी पर्वतराशी उंच सखल हा देश, बहुभाषा अन बहुवेशांचे येथील सर्व प्रदेश. भिन्न आहारी भिन्न विहारी भिन्न असे ऋतुमान, उत्तर दक्षिण इथे नांदते एकची तत्व महान. या विश्वाचा विश्वात्मा तो परब्रह्म परमात्मा, अंशरूपाने जीवलोकिया नांदे तो जीवात्मा. स्वधर्म सोडून अधर्म वाढे सद्धर्मा ये ग्लानी, अवताराच्या रूपात प्रगटे विश्वात्मा या भुवनी. दुष्ट दुर्जना शासन करण्या साधू जनरक्षाया, भरतभूमीची निवड करी तो हीच तयाची माया. ऋषी मुनी अन तपश्रेष्ठिते जन्मची येथे घेती, कार्य करोनी जनकल्याणी इथे तेज रूप वसती. तीर्थस्थळ अन तीर्थक्षेत्रे त्यांची ती पदचिन्हे, संत साधका मिळती येथे संकेताची चिन्हे. या भूमीवर असतील थोडी पर्यटकांची स्थाने, ठाई ठाई पुण्यशील परी असती तीर्थस्थाने. पुण्यवान तो भक्त निसाधक तीर्थस्थळी या जातो, पुण्यात्मा तो जया लाभतो सिद्ध दर्शने होतो. स्वामींना ती बहु आवडी तीर्थाटनिया होती, जमतील तितुकी घ्यावी दर्शने आस आर्तता होती. देवदर्शने क्षेत्र दर्शने निसर्ग बघता रूप, स्वामी हृदयी दिसे तयातील मंगल सिद्ध स्वरूप. बाह्य दृष्टीला जेना दिसते अंतरी हो साकार, निराकार त्या परमेशाचा घडेची साक्षात्कार. इंद्रिय गोचर नसले तरी ते गोचर हो सर्वांगा, स्वामी सांगती वर्णन करुनी अनुभवल्याची तरंगा. त्यातील काही विशद करावे श्रवणी आले तैसे, स्वामी मनाचे दर्शन घ्यावे निज सामर्थ्य हि जैसे. सरले होते सप्ताहाचे शिबिर सांगोल्याचे, सर्व निघाली पंढरपुरी ते दर्शन विठुरायाचे. जाता जाता मार्गे लागे पावन ऐसी भूमी, माळरानी ती गूढ काहीशी दिसली ती तपोभूमी. शुक्राचार्य ते महातपस्वी पवित्र तपते त्यांचे,
स्वामी सहजन उत्सुक होते बघण्या स्थान तयांचे. मार्गावरती मंदिर छोटे सर्व तिथे थांबले. मागे वळुनी उतरुनी जाता नवल एक दिसले. वनराई ती अवती भवती मध्ये शिवालय होते. एक खोलीची धर्मशाळा पुढे पटांगण होते. बाजूस होते एक कुंड ते शीत मधुर ते जल. एक पार तो दिसे तयावर पिंपळ करी सळसळ. निकटी तयाच्या गूढ गुहाती अरुंद ऐशी जागा. शुकाचार्य ते ध्यान धारणा पवित्र ऐसी जागा. पारावरती स्वामी बैसले शिष्य अंगणी खाली. शुकाचार्य ते जणू भासले तेजतसे त्या भाळी. स्वामी सांगती ध्यान कराया अनगुहे मधी जाती. आसन मांडुनी शुकही बैसले अनुभवते कथिती. स्वामी वर्णिती मलाच दिसला शुकाचार्याचा काळ. भान न उरले वास्तवतेचे गेला कितीक वेळ. जन्म शुकाचा दिसला मजतो उदरी 16 वर्षे. ज्ञान अवस्था त्या युवकाची मोहुनी गेलो हर्षे. शुकदेवाचे उग्र तपते ध्यान साधना तीच. स्वरूपानंदे तीच साधिली तीच आचरी मीच. कानी माझ्या अवचित आला दूर एकसा नाद. व्यास महर्षी प्रगट पुढे हो दिधला त्यांनी साद. स्वानंदी मी डुंबत होतो ध्यानी मजते भान. दृष्टी समोरी कथाची तारे सांगे पिंपळ पान. स्वामी वदले आजवरीचे माझे तपते फळले. शुकभूमीतून व्यास गुंजने आज मला ते कळले. दक्षिण यात्रा घडली तेव्हा असाच अनुभव आला. स्वामी मनीचा भावही उन्नत सर्वा दिसुनी आला. दक्षिणेतली सर्व मंदिरे जागृत ऐसी स्थाने. दर्शन घेता ठाई ठाई आली बहुस्पंदने. रमण महर्षी श्री अरविंद आणि विवेकानंद. समाधी स्थळी या जाणे म्हणजे अंतरीचा आनंद. पांडेचरीच्या मातृमंदिरी अनुभव जो का आला. स्वामी मुखातून श्रवण करू या भावमनी तो आला. स्वामी सांगती ध्यान मंदिरी क्षणी लागले ध्यान. अरविंदांचे माताजींचे चरित्री झाले स्मरण. ज्योतिरूप ते देहाकारे माझे पुढती आले. उभय ठेविले हात शिरी मम आशीर्वचते दिधले. मस्तकातुनी प्रचंड शक्ती देहामधि मम उतरे. शांती विलक्षण सर्व दाटली मनी अंतरी वितरे. जडभाराने देहही माझा भूमी मधि त्या शिरला. हलका झालो पर्णपिसा परी देह भाव तो विरला. संकेताने संवेदन ते देई नविती दृष्टी. स्पंदनातुनी कणा कणातुनी दिसली नवती सृष्टी. कन्याकुमारी स्थान ही ऐसे संगम त्रय सागर. बंगाली अन अरबी भेटती हिंदी महासागर. बोटी मधुनी जावे लागे शिलाखंड तो ऐसा. तिन्ही सागरी दर्शन होते सुरम्य अनुभव ऐसा. शिलाखंडित्या पाहुनी मूर्ती स्वामी विवेकानंद. भव्यतेत त्या दिव्य तेजते होई मनी आनंद. 2 प्रहरीचा समयही होता सूर्यही तळपत होता. तेज गोलतो सन्मुख माझ्या प्रखरे येतच होता. काही दिसेना पुढचे काही अंधारुनी ते आले. ध्यान कुंभी मी कैसा गेलो माझे मजना कळले. अंधाराची धुसर छाया हळूहळू विरळू लागे. दिसले पुढती ओम हे अक्षर चंद्र निळाई मागे. एका मागुनी एक स्पंदने वाढत वाढत येती. निबिड गूढते खोल खोलसे कुठेची मजला नेती. निळ्या कंच त्या प्रकाशातही दिसले गंडस्थल.
स्थुंड वदन ते गजाननाचे नेत्री शीतल जल बुबळावरती कृष्ण वर्तुळे सर्व बाजूनी फिरती क्षणात लोपे नेत्रनी प्रगटे मुकुट शिरावरती सुवर्ण नक्षी सुवर्ण आभा सुवर्ण ते अवयव तेजाचा तो प्रपात दावी महाविष्णू सावयव सस्मित मुद्रा मधुर भावते ओसंडुनी ते येती महाविष्णू ते प्रसन्नतेने माझ्या नयनी बघती क्षणी प्रगटला मरुत्पुत्र तो राम भक्त हनुमंत सर्व दृश्यते त्यात विसावे असा तो भाग्यवंत गजाननाचा एकच डोळा किरीट दिसे विष्णूचा ध्यानामधी त्या मीनच उरलो कुठे कोण कोणाचा प्रकाशात ज्या अंध जहालो तीच अंधता विरली तन मन उठले तरीही त्याची स्मृती अजूनी उरली पुण्यवान ते स्वामी होते पुण्यवान जे संगे भाग्यवान ते ज्यांची झाली पुलकित ती सर्वांगे स्वामी सांगती यात्रा म्हणजे पर्यटन ते नाही तीर्थाटन ते घडे साधका विशुद्ध मनी जो राही विशुद्ध होता तन मन अवघे घडे साधना थोडी स्वामी संगती तोच चाखतो आत्मसुखाची गोडी पर्व 11 सर्ग 4 समाप्त।